चला मी तुम्हाला साहित्य दाखवते. ही कोळंबी आहे अर्धा किलो, ती मी वॉश करून ठेवलेली आहे. हे कोथिंबीर घेतली आहे, हे मीठ, फिश रस्सा मसाला येतो, कोकम घेतले, तासा जिरा आणि जिरा पावडर येते, काश्मीरी लाल तिखट आहे आणि हळद आहे. आणि हे वाटण आहे, ह्याच्यामध्ये बेडकी मिरच्या, 4-5 हिरव्या मिरच्या, अद्रक, लसूण, धने, अर्धा वाटी खोबरं आणि बडीशोप हे घेतलेलं आहे. तर आता ह्याचं वाटण जे आहे ते मी करणार आहे. चला आधी ह्याचं वाटण करून घेते. आपलं हे वाटण जे आहे ते वाटून झालेलं आहे. आता आपण रेसिपीकडे वळूया. आता आपली लंगडी जी आहे ती तापली आहे, तर आता मी तेल टाकते. दीड चमचा जे आहे ते तेल घेतलेलं आहे. तेल जरा गरम द्यायचे. आपलं तेल जे आहे ते गरम झालेलं आहे. आता मी त्याला फोडणी देते. तर लसूण आणि कढीपत्त्याची फोडणी देते. गॅस मी बारीक फ्लेमवरच ठेवला. आता आपला लसूण जो आहे तो गोल्डन ब्राऊन झालाय. त्याच्यामध्ये हे वाटण जे मी केलेलं होतं ते टाकते. आपल्याला जास्त पातळ पण नाही करायचंय, थोडं फिश ग्रेव्ही करायची आहे. त्याच्यामुळे हे वाटण जे आहे ते मी सगळं टाकलंय. लो फ्लेम वरती चांगलं शिजू द्यायचंय. आपला मसाला जो आहे तो मस्तपैकी रेडी झालेला आहे. आता चांगला शिजवलाय. तर त्याच्यामध्ये आपण जे आहे आपले मसाले टाकणार आहे. हे जे आहे ते फिश मसाला आहे, ते 2 चमचे टाकले. हे काश्मीरी लाल तिखट आहे, ते पण मी 2 चमचे टाकले. जिरा पावडर जी आहे ती सगळी टाकली. हळद पण सगळी टाकली. आता आपण हे मिश्रण एकदम व्यवस्थित हलवून घेऊया, एकजीव करून घेऊया. एक 2-3 मिनिटं. हा मसाला जो आहे तो चांगल्यापैकी एकजीव झालेला आहे. आणि ह्या साईडला मी गरम पाणी ठेवलेलं होतं ते मी आता याच्यामध्ये टाकते. गॅस जो आहे तो मी फास्ट केलाय. आता मस्तपैकी उकळी आलेली आहे. आपण ह्याच्यामध्ये आता कोळंबी सोडणार आहे. आपण कोळंबी जी आहे ती सोडलेली आहे. आणि आपण हे कोकमाचे तुकडे घेतलेले होते ते देखील आपण टाकलेत त्याच्यामध्ये. सो आता आपली कोळंबी जी आहे ती शिजते. कोळंबी तयार झाल्याच्या नंतर भेटूया. सो आपली जी कोळंबी आहे ती मस्त रेडी झालेली आहे. मी त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकते. गॅस जो आहे तो बंद केलाय. मस्त अशी आपली
कोळंबी रस्सा जो आहे तो रेडी झालेला आहे. कोळंबी रस्साची रेसिपी कशी वाटली ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आता मी जे आहे ते कोळंबी तवा फ्राय बनवणार आहे. तर त्याच्यासाठी जे मॅरिनेशन होतं कोळंबीचं ते मी ऑलरेडी करून घेतलेलं आहे. मगाशी आपण जे वाटण वाटतं तेच वाटण मी कोळंबीला लावलेलं आणि मॅरिनेशन करून ठेवले. चला आता मी कोळंबी तवा फ्राय करते. गॅस पेटवते. आपण पॅन ठेवूया. आता तवा जो आहे तो चांगला गरम झालेला आहे. आता मी याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकते आणि हा लसूण जो आहे तो कुटलेला होता तो त्याच्यामध्ये आपण फोडणीला टाकूया. तेल जे आहे ते आपण पसरवून घेऊया सगळीकडे. इथे रवा घेतलेला आहे. आता आपण रव्यामध्ये मिक्स करूया. तो कोळंबी जी आहे ती मी टाकलेली आहे आणि हाफ रवा फ्राय केले आणि हाफ जे आहे ते मसाला फ्राय केले. सो चला आता मी तुम्हाला जे आहे ते कोळंबी तयार झाल्यावरती भेटते. सो गाईज आपली कोळंबी रस्सा आणि कोळंबी तवा फ्राय हे रेडी झालेलं आहे. ही रेसिपी कशी वाटली ते तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.